हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव आहे आणि या सामर्थ्याला नवं रूप दिलंय भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या स्त्रियांनी। भारताच्या महिला प्रत्येक गोष्टीत आधीपासूनच अग्रेसर आहेत। मग त्या स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ असू देत, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू देत, किंवा स्वतःच्या छोट्या लेकराला पाठीशी बांधून लढाईला जाणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असू देत, किंवा भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असू देत, यांनी भारताला जगात आढळ स्थान मिळवून दिले। भारताच्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात यशाचा झेंडा रोवत आहेत। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर बसण्यापासून ते टेक्नॉलॉजी, कला ते राष्ट्रीय सुरक्षा दलापर्यंत त्या यशस्वी ठरतायत। आज सुनीता विल्यम्स, किरण बेदी, सानिया मिर्झा, लता मंगेशकर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ते आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की भारताच्या महिला कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत। त्यातलं हल्लीचंच उदाहरण म्हणजे पहलगाम हल्ल्यातील आपल्या सुरक्षा दलातल्या 3 महिला, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी। ऑपरेशन सिंदूर मधून लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या मार्फत त्यांनी धैर्य आणि शौर्याचा नवा मापदंड तयार केलाय। नव्या पिढीसाठी त्या खूप मोठ्या प्रेरणास्थान आहेत। त्यांनी शत्रूंना दाखवून दिले एका महिलेचं सौभाग्य काढून घेणाऱ्या हैवानांना, भ्याडपणे निशस्त्र नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना प्रतिउत्तर द्यायला महिलाच पुरेशी असते। आणि अशाच आपल्यापैकीच आपल्या 3 छोट्या मैत्रिणी आहेत। या महिलांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून सुरक्षा दलात भरती होण्याचं स्वप्न बघतायत। चला त्यांचं स्वागत करूयात। या 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 ऑल द बेस्ट। नमस्कार, मी आहे कर्नल सोफिया कुरेशी। आम्ही या देशाच्या मुली आहोत आणि आम्ही आमच्या देशाच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतो। जर महिलेने ठरवलं तर ती संपूर्ण जग जिंकू शकते। भारत माता की जय। मी आहे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि यावेळी आम्ही फक्त आपल्या देशालाच नाही, संपूर्ण जगाला दाखवून दिले की शत्रूशी लढण्यासाठी आमच्या देशातील मुली देखील सक्षम आहेत। आपल्या देशातील महिलांचे कुंकू त्यांनी हिरावून घेतले, तर प्रत्युत्तरात आम्ही सुद्धा दाखवून दिलंय भारताची कुंकू लावणारी महिला बंदूक उचलायला देखील घाबरत नाही। नमस्कार, मी आहे भारतीय नौदलाची पहिली महिला कमांडर प्रेरणा देवस्थळी।